मंडळी, वारणखेड ब्लॉग्समध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मित्रांनो आहे 3 ऑगस्ट 2025 आणि ऑगस्टमधला पहिला रविवार म्हटला की आपल्याला आठवतो तो म्हणजे फ्रेंडशिप डे. वेल गाईज, आज दिवसभरात बरेचसे मेसेजेस आले, बरेचसे कॉल आलेले आहेत. आणि खरं तर फ्रेंडशिप डे हा कॉलेजनंतर असा सिरियसली काही फार माझ्याकडून तरी असं काही सेलिब्रेट झालेला किंवा केलेला नाही आहे. मी काही फार असं कोणाला मेसेज काय करत बसत नाही. टू बी व्हेरी ऑनेस्ट, आय एम नॉट दॅट काइंड ऑफ अ पर्सन. मैत्री ही माझ्या लेखी फक्त फ्रेंडशिप डे आला की हां प्रत्येक आपल्या जवळच्या मित्राला हाय हॅपी फ्रेंडशिप डे असं केलं की झालं, असं नाही होत. टुवर्ड्स फ्रेंडशिप डे माझं तरी परसेप्शन असं आहे की आपल्या मित्राला आपली जेव्हा गरज पडते त्यावेळेला जर त्यांनी आपल्याला हाक मारली तर अशा वेळेला त्याच्यासाठी धावून जाणं, त्याच्या मदतीला जाणं, किंवा आपल्याला जर कधी काय एखादी गरज लागली किंवा काय आपण एखाद्या संकटात सापडलो तर त्याने आपल्यासाठी धावून येणं आणि ती जी कृती असते ना त्याच शुभेच्छा असतात असं मला वाटतं. तोच खरा सपोर्ट असतो असं मला वाटतं. त्यामुळे शुभेच्छा देणं वगैरे थोडंसं वेगळी वाटतं मला. त्यामुळे मी दिवसभरात बरेचसे मेसेज येतात मला आणि काही लोकांना मी केलंही ॲज अ पार्ट ऑफ फॉर्मॅलिटी, पण ते नाही आवडत तितकं, ते मनापासून नसतं. आणि म्हणून मग माझ्या जवळच्या मित्रांना मी कधीच मेसेज नाही केले. त्यामुळे आहे म्हणजे हे माझं परसेप्शन आहे. आज मी ते त्या या निमित्ताने तुमच्यासोबत शेअर करतो आहे. लाईट जरा खूपच जास्त होते डोळ्यासमोर, मी थोडीशी कमी करतो. हां, ही बरी वाटते. सो हरकत नाही. तर म्हटलं की आता आलेल्याच आहेत सगळ्यांच्या शुभेच्छा, तर त्यांना एका वेगळ्या पद्धतीने आपण ॲड्रेस करूयात. नाव आय एम बिंग अ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. मला कुठेतरी ते जाऊन त्याला रिप्लाय देणं हे माझं कामच आहे, माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी आज आलेलो आहे इथे. घड्याळात वाजलेले आहेत 11 वाजलेत घड्याळात रात्रीचे. आणि यावेळेला व्हिडिओ बनवायला बसलो आहे कारण दिवसभरात ॲक्च्युली फुल्ली ऑक्युपाईड होतो. आज काही असं वेगळं काही कॉन्टेंट फ्रेंडशिप डेच्या रिलेटेड नव्हतं. आणि आता कॉलेज झाल्यानंतर पुढे आता सगळे फॅमिली मॅन सगळे झाल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या लाईफमध्ये मग्न आहे, गुंग आहे, असलंच पाहिजे. त्यामुळे आता असं वेगळं काही खास फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने भेटणं वगैरे असं नाही होत आता सध्या. आणि सगळ्यांची वैयक्तिक सगळी कामं आणि सेम याला मी पण अपवाद नाही. आज ॲक्च्युली मी सुद्धा आम्हाला एक थोडं फर्निचर घ्यायचं आहे. सो त्यानिमित्ताने आम्ही बरेच फिरतो आहे. सॅटर्डे संडे काल 2 दिवस सुट्ट्या असल्याकारणाने काल आम्ही उल्हासनगरला जाऊन आलो आणि आज आम्ही ठाण्याची एक फर्निचरची जी लाईन आहे तिथे जाऊन आलो. तर मला त्याचं नाव नाही आठवत नाही, पण ते घोडबंदर रोडला आहे वेस्टला, तिकडे जाऊन आलो. टिकूजिनीवाडीची जी लाईन आहे ना तिकडे, लाईनी तसे मोठी मोठी दुकानं आहेत बघा, तिकडे जाऊन आलो. सो त्यामुळे पूर्ण दिवसभर तिथेच बिझी होतो आणि छान एक्सप्लोरेशन झालं. मला खरं तर कॉन्टेंटसाठी मस्त विषय होता तो, पण जेव्हा एखादी वस्तू आपल्याला घ्यायची असते सिरियसली तेव्हा मग तिकडे मला कॉन्टेंट त्याच क्षणी करता येत नाही. मला खूप ऑकवर्ड वाटतं तिकडे, कारण एका बाजूला व्यवहार असतो, एका बाजूला मग त्यांचं ते कॉन्टेंटचं म्हणजे समोरच्याला असा प्रश्न पडतो की बाबा ह्याला खरंच घ्यायचं आहे की आपल्याला उगीच कॉन्टेंटसाठी करतो आहे, असं एक त्यांच्या मनामध्ये व्हायला नको बुवा. म्हणून मी ते काही तसलं काही करत बसत नाही. बट येस, एखाद्या ठिकाणी जर माझं काही डील कन्फर्म झालं तर मी नक्कीच त्याचा एखादा छोटासा व्हिडिओ, त्यांना इच्छा असेल तर नक्की मी आपल्या भेटीला घेऊन येईन. ओके. सो पण एक छान वाटलं म्हणजे फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने मी ॲटलिस्ट माझ्या फॅमिलीसोबत तो दिवस घालवला. कारण आफ्टर ऑल निर्मला इज ऑल्सो माय फर्स्ट फ्रेंड आणि त्यानंतर बायको, त्यामुळे तिच्यासोबत आज असा आपोआप तो स्पेंड झाला. आम्ही छान जेवलो वगैरे, नीरव मी निर्मला आम्ही असं मस्त जेवलो आणि छान झालं. संध्याकाळी मस्त आईस्क्रीम वगैरे खाल्लं. असा आपोआप तो असा सेलिब्रेट झाला. असं म्हणजे खास फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने वगैरे असं नाही. आता ज्या शुभेच्छा आल्या आणि आता मी त्यावरती विचार करायला बसलो तेव्हा मला जाणवलं की अरे हां रे, आज मस्त आपण छान एन्जॉय केलं. सो तर या निमित्ताने मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला मी गाण्यातून तर तुम्हाला शुभेच्छा दिलेल्याच आहेत, गाणं डेडिकेट तर केलेलेच आहे. पण या व्हिडिओच्या निमित्ताने मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की खरंच मित्रांनो, फ्रेंडशिप डेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता तुम्ही म्हणाल की सुरुवातीला एवढं म्हणतो की वेगळी वाटतं आणि आता शुभेच्छा देतो, पण काय करता मित्रांनो, आपलं प्रोफेशनच असं आहे की त्या शुभेच्छा द्याव्याच लागतात. तर यूट्यूबवरती आपली साधारणतः 11,500 सबस्क्रायबरची फॅमिली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, फेसबुकवरती आता आपण 7,000 फॉलोअर्सची फॅमिली झालेलो आहोत. तर ही बातमी मला फेसबुकने कालच दिलेली आहे. तर खूप खूप भारी वाटतं आहे, एकदम
बाप वाटतं, एकदम कडक वाटतं, मस्त. सो आता 7,000वरती थांबायचं नाही आहे, आपल्याला 10,000चा पल्ला पार करायचा आहे. म्हणजे अर्थात 10,000च्याही पुढे जायचं, पण आता नियरिंग जो पल्ला आहे, जो माइलस्टोन आहे तो 10,000चा आहे. तर लवकरात लवकर तो मला पार करायचा आहे. त्यामुळे तुम्ही असा सपोर्ट जो आहे तो मेंटेन ठेवा. मी असेच नवनवीन भारीतले व्हिडिओज असे तुमच्या भेटीला घेऊन येत राहीन. जे नवीन लोक आहेत जे मला या व्हिडिओच्या माध्यमातून बघतात त्यांच्यासाठी सांगतो की वारणकर ब्लॉग्स किंवा फेसबुकवरती किरण वारणकर या पेजवरती मी माझ्या आयुष्याशी निगडीत वेगवेगळे व्हिडिओज पोस्ट करत असतो. मग ते काही असतील, माझ्या एखादं सेलिब्रेशनचा क्षण असेल, एखाद्या ठिकाणी मी ट्रॅव्हल कुठे करत असेल तर ट्रॅव्हल व्लॉग्स असतील, फूड व्लॉग्स असतील, काही समस्यांवरती मी कधी कधी बोट ठेवत असतो. आणि या सगळ्या गोष्टी मी माझ्या चॅनलवरती एकंदरीत, म्हणजे तुम्ही म्हणायला हरकत नाही, खिचडी असते सगळी चॅनलवरती आपल्या. सो या ओकेजनच्या माध्यमातून जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या प्रोफाईलला भेट देत असाल आणि जर हा व्हिडिओ तुम्ही जर यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर तिथेही मला फॉलो करायला विसरू नका. बाकी काय नाही, मस्त जरा जोम येतो, जरा उत्साह चढतो, स्फुरण येतं नवीन व्हिडिओज बनवण्याचं. दॅट्स इट मित्रांनो. हा व्हिडिओ मी इथेच आवडता घेतो आहे, कारण यामध्ये असं विशेष असं काही नाही. मी खास मित्रांनो तुम्हाला फक्त आणि फक्त शुभेच्छा नाही बरं का, शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. तर हा व्हिडिओ आवडता घेता तुम्हाला पुन्हा एकदा जाता मैत्री दिनाच्या, फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. बाय.